Welcome to my channel Learn Easy with Pooja-12. हॅलो एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 6च्या सायन्स टेक्स्टबुकमधील फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे असतात त्याचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. इथे बघा, तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे, ते आपण बघायचं आहे. त्याच्या खाली This is our Moti. 2 years ago, when we brought him home, he was a small puppy. At that time, he could not even stand properly. He used to drink the milk we gave him and sleep for a very long time. आता बघा, ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतोय एक छोटा पपी आहे, नंतर तो थोडा मोठा झालेला आहे आणि खेळतो आहे. तर एक हा छोटा मोती जेव्हा होता, म्हणजे कुत्र्याचं पिल्लू जेव्हा होतं, तो काय करत होता, 2 वर्षापूर्वी त्याला आम्ही घरी आणलं होतं. त्यावेळी तो सरळ उभा पण राहू शकत नव्हता. पण आता बघा, त्याला तो काय करायचा त्यावेळेला, की त्याला आपण दिलेलं फक्त दूध तेवढं प्यायचा आणि खूप वेळ झोपूनच राहायचा. नाव मोती हॅज ग्रोन. इफ अ बॉल इज थ्रोन फार अवे, ही रन्स टू गेट इट. ही कॅचेस द बॉल इन हिज माउथ अँड ब्रिंग्स इट बॅक. इफ अ बिस्किट इज टॉस हाय अप, he jumps and catches it in the air. When taken for a walk, he now pulls me along. आता मोती मोठा झाला आहे, बरोबर. आता काय करतो तो, आता जर आपण त्याच्याकडे बॉल फेकला लांबपर्यंत, तर तो काय करतो, तो बॉल तोंडात पकडतो आणि परत आपल्याला आणून ठेवतो. जसं की तो लहानपणी चालू पण शकत नव्हता, उभा पण राहू शकत नव्हता. आपण जर एखादं बिस्किट हवेत उडवलं तर तो काय करतो, उडी मारून कॅच पण करू शकतो. आता मी त्याला चालायला जर घेऊन जातो आपण, तर तो काय करतो, त्याचा जो पट्टा असतो गळात, तो स्वतःच आपल्याला ओढतो. म्हणजे त्याच्यात काय आली, थोडी ताकद आली आहे. मोती grew up, but during that time, his dog collar, his leash, and his toys have all remained the same size. They did not grow like Moti. Why this must have happened? आता मोती मोठा झाला आहे, पण तो मोठा होत असताना त्याच्या गळ्यातला पट्टा, त्याचे टॉयज हे मोठे झाले आहेत का? नाही. का बरं? कारण आपण बघा, लहानपणी शिकलो आहोत की जे खातात, जे मोठे होतात, मूव्ह करतात किंवा ग्रो होतात, रिप्रोड्यूस करतात, ते लिव्हिंग थिंग्स असतात. आणि जे मूव्ह करत नाहीत, जे खात नाहीत, जे रिप्रोडक्शन करत नाहीत, ते नॉन लिव्हिंग थिंग्स असतात. ते टॉयज, कॉलर बोन हे खातात का? नाही. म्हणून ते ग्रो झाले नाहीत. आता बघा, इथे अजून एक पिक्चर दिलेला आहे आपल्याला, ते आपल्याला केअरफुली ऑब्झर्व करायचं आहे. मेनी थिंग्स आर शोन इन द पिक्चर. विच ऑफ देम नीड फूड? आता बघा, या पिक्चरमध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत, बरोबर. त्यात कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्यांना फूडची गरज असते बरं? विच थिंग्स इन पिक्चर डोंट ग्रो? यातले कोणते असे गोष्टी आहेत ज्या वाढत नाहीत? मेक लिस्ट ऑफ बोथ सेपरेटली. याची वेगळी वेगळी आपल्याला लिस्ट बनवायला सांगितली आहे. तर बघा, यातले आपल्याला माहिती आहे, जे लिव्हिंग थिंग्स असते त्यांनाच फूडची गरज लागते. म्हणजे इथे एक माणूस बसलेला आहे, इकडे बकरी आहे, गाय आहे, हॅन्स आहेत, ट्रीसुद्धा आहे, बरोबर. इकडे पिकं आलेली आहेत. या सगळ्या लिव्हिंग थिंग्स आहेत आणि यांना फूडची गरज असते. तसेच इथे कोणत्या गोष्टी आहेत ज्या ग्रो होणार नाहीत, कारण की त्यांना फूड पण लागत नाही, ते ग्रो पण होत नाही, कारण त्या नॉन लिव्हिंग थिंग्स असतात. बघा, इथे बुलक कार्ट आहे, इथे अर्थन पॉट आहे, ट्रॅक्टर आहे, बरोबर. शेतीची अवजारे आहेत, बकेट आहे. बऱ्याचशा याच्यात नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत ज्या ग्रो होत नाहीत. याची आपल्याला लिस्ट बनवायची आहे. गो टू अ लार्ज ट्री नियर युअर स्कूल ऑर होम. केअरफुली ऑब्झर्व ऑल द स्मॉल अँड लार्ज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अराउंड इट. मेक अ लिस्ट ऑफ ऑल दोज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता इथे बघा, ॲक्टिव्हिटी दिली आहे एक, की आपल्या स्कूलच्या किंवा घराच्या जवळ असलेल्या एका झाडाजवळ आपल्याला जायचं आहे. केअरफुली ऑब्झर्व करायचं आहे की तिकडे काही स्मॉल किंवा लार्ज असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत का, याची आपल्याला एक लिस्ट बनवायची आहे. इथे बघा, एक दिलेलं आहे त्यांनी एक्झाम्पल. एक ट्री आहे, तिथे बर्ड्स आहेत, स्क्विरल आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत इकडे. टेक अ क्लोज लुक ॲट द ट्री ट्रंक, ब्रांचेस, लीव्स अँड फ्लावर्स. डिड यू स्पॉट एनी लिव्हिंग क्रिएचर इन द रफ बार्क ऑफ द ट्री, ऑन द लीव्स ऑर इन द सॉइल beneath द ट्री? Are there any living organisms hidden in the piles of fallen leaves? आता बघा, त्यांनी काय सांगितलं की हे ट्रीचं जे ट्रंक असतं, बरोबर, ते पण केअरफुली जवळ जाऊन बघायचं, त्याच्या ब्रांचेस बघायच्या, लीव्स बघायचे, फ्लावर्स बघायचे.
त्यात छोटे छोटे लिव्हिंग क्रिएचर्स तुम्हाला दिसत आहेत का हे ऑब्झर्व करायचं. त्याच्यानंतर त्याच्या पानावर पण सुद्धा बघा काही छोटे छोटे क्रिएचर्स दिसत आहेत का ते बघायचे. खाली बिनीथ द ट्री म्हणजे झाडाच्या खाली जी माती असते त्या मातीमध्ये पण काही क्रिएचर्स दिसत आहेत का. आणि हिडन ऑफ इन द फाइल्स ऑफ फॉलन म्हणजे खाली पालापाचोळापासून त्याच्यामधून पण बघा लपलेले असतात. मुंग्या असतात, मुंगळे असतात, छोटे छोटे लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिसत आहेत का हे बघायचं. मेक अ लिस्ट ऑफ एव्हरीथिंग यू फाइंड. कम्पेअर युअर लिस्ट विथ युअर फ्रेंड्स ऑब्झर्वेशन. डज युअर कंबाईन लिस्ट इन्क्लूड ग्रास ग्रोईंग अंडर द ट्री अँड स्मॉल सॅपलिंग्स. आता ही लिस्ट बनवायची आहे. तिकडे काय काय तुम्हाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिसत आहेत त्याची, आणि ही लिस्ट तुमच्या फ्रेंडच्या लिस्टबरोबर कम्पेअर करायची आहे आणि बघायचं आहे की त्यांनी आणि तुम्ही बनवलेल्या लिस्टमध्ये सुद्धा ग्रास ग्रोईंग म्हणजे झाडाखाली जे गवत उगवले ते आहे का, छोटे छोटे सॅपलिंगसुद्धा आहेत का हे आपण बघायचं आहे. सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर सो टायनी दॅट दे कॅन बी सीन फ्रॉम अ डिस्टन्स while others are very small. Some are even microscopic, so tiny that they cannot be seen with the naked eye. Regardless of their size, every living thing needs air, food and water. They gain energy from food which allows them to grow. आता बघा हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते असे मॅटर करत नाहीत की ते मोठे आहेत की छोटे आहेत. काय काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम असे असतात की आपण लांबून जरी बघितले, बघा हे बर्ड्स दिसत आहेत की नाही, तसे लांबून बघितले तरी आपल्याला दिसतात. आणि काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असे असतात की ते आपल्याला नुसत्या डोळ्यांनी बघून दिसत नाही, त्यांना बघायसाठी आपल्याला मायक्रोस्कोपच लागतो, ते इतके छोटे असतात. मग काय सांगितलं, रिगार्डलेस म्हणजे जरी तो लिव्हिंग क्रिएचर आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम जरी त्याची साईज छोटी असेल, टायनी असेल और तो लार्ज असेल, तरी पण त्याला कशाची गरज असते, एअर, फूड आणि वॉटर यांची. आणि त्यांना त्यांच्या फूडमधून काय मिळत असते, एनर्जी मिळत असते, बरोबर. आणि त्यामुळेच ते ग्रो होत असतात की नाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. Growth and development. Growth in living beings is not just the increase in their size, height and weight. As a baby grows, it also learns new skills such as crawling, standing, walking and jumping. Development is the progress in an organism's body, intelligence, वर्क कॅपॅसिटी अँड स्किल्स. आता बघा ग्रोथ म्हणजे काय, फक्त आपली हाईट वेट वाढणं, साईज वाढणं असं असतं का, तर नाही. बघा एखादं बेबी जेव्हा ग्रो होतं तेव्हा त्याची फक्त हाईट आणि वेट वाढत असते का, नाही. हाईट आणि वेट तर वाढतंच, पण त्याचबरोबर त्याच्याकडे न्यू स्किल्स डेव्हलप होत असतात. जसे की तो पहिले क्रॉलिंग करतो, मग स्टँडिंग करतो, मग वॉकिंग करतो, मग जम्पिंग करतो, मग हळूहळू आणखीन स्किल त्याच्या डेव्हलप होतात. तर डेव्हलपमेंट म्हणजे काय, डेव्हलपमेंट म्हणजे फक्त त्याची बॉडीज ग्रो होत नाही, तर बॉडीबरोबर त्याची इंटेलिजन्स म्हणजे त्याची बौद्धिक क्षमता, काम करण्याची कॅपॅसिटी आणि नवीन स्किल डेव्हलप होत असतात. Although all living beings grow, growth in animals occur only for a specific period of time, their life. Plants continue to grow as long as they are alive. We can observe growth in all the organs of animals. Some parts of plant grow throughout the lifespan, such as the girth of the tree trunk, the length of branches and length of roots. Growth of some organs of the plants occur for a limited period. For example, increase in size of the leaves. आता बघा काही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे ॲनिमल्स असतात त्यांची ग्रोथ कशी असते, ते लाईफमध्ये एक लिमिटेड पिरियडपर्यंतच असते, बरोबर. म्हणजे त्यांचे बॉडी पार्ट्स असतात ते लाईफ टाईम ग्रो होत राहतात का, नाही. पण प्लांट्सचं कसं असतं की प्लांट जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत त्यांची ग्रोथ होतच असते. आपण ऑब्झर्व केलं असेल, ॲनिमल जेव्हा ग्रो होतात तेव्हा बघा त्यांचे बॉडीचे ऑर्गन्स म्हणजे बॉडीचे आपल्याला बाहेरून दिसणारे ते एक्सटर्नल ऑर्गन्स ग्रो होताना पण दिसतात की नाही, तसं. आणि प्लांट्सचं काय आहे, प्लांट्सचं लाईफस्पॅन जोपर्यंत असतं तोपर्यंत त्यांची ग्रो होत असते. म्हणजे आपण ऑब्झर्व करू शकतो की झाडाचं ट्रंक असेल, बरोबर, त्याचे ब्रांचेस असतील, त्याचे रूट्स असतील, हे कसे असतात, वाढतच असतात, बरोबर. ग्रोथ ऑफ ऑर्गन्स ऑन प्लांट ऑक्युअर लिमिटेड पिरियड. आणि प्लांट्सचे काही विशिष्ट भाग जे असतात, बरोबर, ते काय असतात, ते लिमिटेड पिरियडमध्ये वाढतात. म्हणजे ते कसं, म्हणजे इन्क्रीज इन साईज ऑफ द लिव्स म्हणजे झाडाची पानं. बघा आता झाडाची पानं झाडा एवढी मोठी होतात का, नाही. का नाही होत, कारण त्यांचं लिमिटेड पिरियडमध्येच तेवढीच ग्रोथ असते. तेवढ्या एक पिरियडमध्ये त्यांची ग्रोथ झाली की ती ग्रोथ थांबते. फाइंड आउट द डिफरन्सेस इन द ग्रोथ पॅटर्न ऑफ द ट्रीज लाईक पीपल, बनियान, बॅम्बू, कोकोनट अँड मँगो. ह्या ट्रीजचं आपल्याला काय सांगितलं, ऑब्झर्वेशन करायला सांगितलं की त्याचं पॅटर्न कसं आहे. पीपल बनियानचं ट्री कसं वाढतं,
बरोबर. कोकोनटचं तुम्ही बघितलं असेल, कोकोनटचं ट्री कसं एकदम सरळ उभंच्या उभं जातं की नाही, तर हे आपल्याला डिफरन्स बघायचं आहे. प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड थ्रू द प्रोसेस ऑफ photosynthesis. Animals depend on plants and other animals for their food. The intake of the food resulting into growth is a characteristic of all living organisms. आता बघा, प्लांट कसं जेवण बनवतं, प्लांटचं जेवण कोण बनवतं बरं? प्लांटचं जेवण हे त्याची पानं बनवतात, बरोबर. आणि ते स्वतःचं अन्न स्वतःच करतात, म्हणून त्यांना काय बोलतात त्या प्रोसेसला? फोटोसिंथेसिस. हे आपण मागच्या वर्षी शब्द ऐकलेला असेलच. आता ॲनिमल, काही ॲनिमल काय करतात तर प्लांट्स खातात, आणि काही ॲनिमल्स काय खातात ते त्या प्राण्यांचं मांस खातात, असे ॲनिमल असतात. पण अशा प्रकारे फूड हे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला लागतंच, आणि फूड खाल्ल्यामुळेच काय होते तर ग्रोथ होत असते, आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं. आता बघा इथे दिलं आहे व्हॉट विल हॅपन इफ, म्हणजे असं झालं तर, असे काही प्रश्न दिले आहेत. There is a large beehive on a tree branch. Some children light a fire under that tree. आता beehive म्हणजे काय? मधमाशांचं पोळं एका ब्रँचवर असेल, आणि तिथे खाली जर काही मुलांनी आग लावली तर काय होईल? इथे बघा मी आन्सर दिलेला आहे लिहून. The bees become agitated and they may sting the children. म्हणजे त्या बीज काय होईल? त्या उत्साहित होतील, म्हणजे त्यांची शांतता भंग होऊ शकते, त्या अशांत होतील, चिडतील, आणि ते स्टिंग म्हणजे काय करतील? मुलांना दंश पण करू शकतील. अ hen and her chicks are picking grains. A cat or a snake approaches them. आता बघा, हेन त्याच्या चिक्स बरोबर तर दाणे टिपत असतील, धान्य असतं ना आपलं, गहू तांदूळ वगैरे, ते धान्य टिपत असतील, आणि तिथे अचानक जर कुठली कॅट आली किंवा मोठा स्नेक आला तर ते काय करतील बरं? इमॅजिन करा तुम्ही पण. द hen विल बिकम अलर्ट अँड गिव्ह वॉर्निंग कॉल्स टू देअर चिक्स. काय होईल? hen अलर्ट होईल, तिला त्याचा अलर्ट होईल, आणि ती तिच्या मुलांना पण काय करेल? वॉर्निंग कॉल म्हणजे काय करेल? ते त्यांच्याच लँग्वेजमध्ये आवाज काढतात, त्यांचा एक विशिष्ट आवाज असतो, त्याच्याने ते त्याच्या चिक्सला अलर्ट करतील. वॉटर इज पॉर ऑन वन साइड ऑफ अ माउंट ऑफ ड्राय सॉइल. A live earthworm is then placed on the dry soil near the moist edge of the mound. आता बघा, एकीकडे आपल्याकडे ड्राय सॉईल म्हणजे सुकं जर माती असेल त्याच्यावर आपण पाणी टाकलं आणि ती ओली केली, आणि अर्थवॉर्म म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपलं गांडूळ असतो ना, शेतकऱ्यांचा मित्र, तो बरोबर, तो ड्राय सॉईलच्या इकडे असेल तर तो काय करेल बरं? आता आपल्याला माहितीच आहे की गांडूळ कुठे राहतात? गांडळांना ओली मातीच लागते, बरोबर. गांडूळ कुठे जाईल? ओल्या मातीतच जाईल, तो सुक्या मातीत राहू शकत नाही. द अर्थवॉर्म विल क्रॉल इन टू द मॉइस्ट सॉईल रॅदर दॅन ते स्टे ऑन द ड्राय साईड. आता अर्थवॉर्म काय करेल? क्रॉल करेल. अर्थवॉर्म तुम्हाला माहितीच आहे की क्रॉलिंग करतो, सरपटत जातो, बरोबर. तो काय करेल? मॉइस्ट सॉईलच्या इकडे जाईल. रॅदर दॅन म्हणजे सुक्या मातीच्या इथे तो राहू शकत नाही, म्हणून तो काय करेल? ओल्या मातीच्या इकडे जाईल. Many pigeons have gathered on the ground near a building and or wires. Suddenly there is a loud noise of firecrackers. आता बघा, आपल्या इथे आपण खिडकीतून वगैरे पण बघतो की नाही की काही पिजन्स असतात, ते खाली बिल्डिंगच्या इकडे दाणे टिपत असतात किंवा वायरिंगवर बसलेले असतात, आणि तेवढ्यामध्ये काय होतं, जर एखाद्या फटाक्याचा खूप जोरात आवाज झाला तर काय होईल बरं? द पिजन्स विल बी स्टार्टल्ड अँड दे क्विकली टेक ऑफ. काय होईल? ते घाबरतील, बरोबर. एकदम त्यांना पटकन कळणारच नाही, अरे हे काय झालं. ते एकदम घाबरून काय होतील? तिकडून उडून जातील. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल बघा, कधी असा आवाज होतो, बरोबर. वायरिंगमध्ये पण जरी कधी स्पार्क झाला तर कसे सगळे पक्ष्यांचा आवाज येतो आणि ते पटकन उडून जातात की नाही. अ स्मॉल बेबी इन अ क्रॅडल फील्स हंग्री ऑर इट्स क्लोथ्स गेट वेट. आता बघा, छोटा जर बाळ आहे, बरोबर, त्याला जर भूक लागली असेल किंवा त्याचे कपडे ओले झाले असतील तर तो काय करेल बरं? त्याचा आन्सर पण मी इथे लिहिला आहे. युजली बेबी विल स्टार्ट क्राईंग बिकॉज बेबीज कॅनॉट स्पीक, सो क्राईंग इज देअर वे ऑफ टेलिंग ॲडल्ट्स दॅट दे नीड समथिंग. आता बघा, लहान छोटंसं बाळ असतं, त्याला बोलता येतं का? नाही. मग त्याला काय हवं असेल तर तो काय करतो? रडायला लागतो, हातपाय आपटायला लागतो. तसंच तो काय करेल? रडायला लागेल. त्याला काय हवं असेल तर ते रडतात, हातपाय आपटतात.
Lotus buds were closed during the night. After sunrise, sunlight fell upon those birds. आता बघा, लोटसचे जे बर्ड्स असतात बरोबर, ते रात्रीचे कसे होतात, क्लोज होतात. जेव्हा सकाळ होते, सनराईज, जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा काय होईल बरं, त्याच्यावर सनलाईट पडल्यावर. After sunrise, sunlight will fall upon lotus buds and then they will gradually open and bloom into flowers. काय होईल, सूर्यप्रकाश जेव्हा त्याच्यावर पडेल, सनलाईट, सूर्य उगवल्यानंतर ते काय होतील, त्याचे लोटसचे जे बर्ड्स असतात ते काय होते, ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू ओपन होईल आणि काय होईल, त्याच्यातून ते फ्लावर पूर्ण उमलेल, फूल पूर्ण उमलून जाईल. The sun set, many birds returned to their nest. They slept quietly on the tree throughout the night. It is now dawn and a reddish glow is visible near the eastern horizon. आता बघा, सनसेट झालेला आहे, सूर्य मावळलेला आहे, पक्षी त्याच्या घरी येतात की नाही रात्री आणि शांत त्यांच्या घरट्यामध्ये झोपतात बरोबर. सकाळी सकाळी ईस्टर्न हॉरिझॉन म्हणजे आपला सूर्य कुठे उगवतो, ईस्टला बरोबर, मग त्यालाच म्हटलं ईस्टर्न हॉरिझॉनला. मस्त सकाळी सकाळी रेडिश असा ग्लो होतो की नाही, रेडिश असा ऑरेंजेस असा कलर होतो बरोबर. तर तेव्हा काय होईल, at dawn the birds will wake up, they start chirping and leave their nest in a search of food. आता सकाळ जेव्हा होईल, जेव्हा सूर्यप्रकाश होईल बरोबर, तेव्हा बर्ड्स काय करतील, सकाळी उठतील, ते त्यांचे बघा चिवचिव चिवचिव किलबिलाट असतो की नाही पक्ष्यांचा, तसा आवाज करतील आणि मग काय होतील, थोड्या वेळाने ते त्यांचं घरटं सोडून, त्यांच्या जेवणाच्या सोयीसाठी ते घरटं सोडून बाहेर उडायला लागतील. असे हे प्रश्न आहेत काही. असं आपण याच्याबद्दल आपण पण विचार करायचा. काही काहींचे आन्सर थोडेसे वेगळे आपल्या म्हणण्यानुसार पण असतील. आता बघा, रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय म्हणजे काय, स्टिम्युलाय म्हणजे काय की एखाद्या प्रकारची उत्तेजना असते, ठीक आहे. या पॅसेजमध्ये आपल्याला समजेलच. वी ऑफन सी हाऊ डिफरंट ॲनिमल्स बिहेव इन वेरियस सिच्युएशन्स, वेदर इट इज अ टायनी इन्सेक्ट लाईक अ फ्लाय or a mosquito or a large animal. They all sense what is happening around them. Earthworms move away from sunlight and seek out damp soil. Animals change their behavior when they sense danger. The ability of a living being to sense its surroundings is called stimulus, and the way it acts because of that sense is called a reaction or response. आता बघा, आत्ता मागच्याच आपण काही क्वेश्चन्स होते त्याच्यामध्ये बघितलं की ॲनिमल्स कसे बिहेव करतात, वेगवेगळे सिच्युएशन आले की कसे बिहेव करतात. जरी तो फ्लाय असेल, छोटासा इन्सेक्ट असेल बरोबर, टायनी इन्सेक्ट, फ्लाय असेल किंवा मॉस्किटो असेल किंवा मोठा ॲनिमल असेल, तरी पण तो काय करतो, वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळा बिहेव करतो की नाही. मग का करतो, कारण त्यांना काही एक प्रकारचा सेन्स असतो बरोबर. आपल्या आजूबाजूला काही घडलं की त्यांना लगेच सेन्स होतो. अर्थवॉर्म आपण मागे बघितलं, अर्थवॉर्म काय करते, सनलाईटपासून म्हणजे ड्राय सॉईलपासून लांब गेलेली ना, म्हणजे सनलाईटमध्ये ती राहत नाही जास्त, ती कुठे जाते, डॅम सॉईल म्हणजे ओली माती जिथे असते ना तिथेच ती जगू शकते, मग तिथेच जाते. त्याच्यानंतर आपण बघितलं की ॲनिमल्सला डेंजर जर असेल बरोबर, जसे की पिजन आपण बघितलं, फायर क्रॅकर लावल्यानंतर फटाका वाजवा कसे उडून गेले, किंवा हॅन बघितली आपण, तसं डेंजर असेल तरी पण त्यांना काय होतं, एक प्रकारचा सेन्स होत असतो ॲनिमल्सला. आणि प्रत्येक लिव्हिंग बिंगमध्ये ही ॲबिलिटी असते की त्यांना सेन्स होत असो, सेन्स होतच असतो आणि त्यालाच काय बोलतात, स्टिम्युलस बरोबर, म्हणजे उत्तेजना. एखाद्या प्रकारची आपल्याला उत्तेजना होत असते आणि याच उत्तेजनाला आपण काय करत असतो, किंवा ॲनिमल्स काय करतात, ॲक्ट करतात, काहीतरी कृती करतात. का, कारण त्यांना सेन्स होतो आणि यालाच काय म्हणतात, रिॲक्शन ऑर रिस्पॉन्स. म्हणजे काय, आपण त्याला काहीतरी रिॲक्शन देतो की नाही, रिस्पॉन्स देतो बरोबर. Animals respond to different stimuli instantly. Plants also respond to stimuli. Their roots grow in the direction of water in the ground and their branches grow towards sunlight in such a way that leaves receive sufficient sunlight. Besides this, they sense change in weather, temperature and injury. आता बघा, आपण बघितले ॲनिमल्स कसे रिस्पॉन्ड करत असतात, म्हणजे हेन बघितली, पिजन बघितली, कसे रिस्पॉन्ड करतात. तसंच प्लांटसुद्धा काय करत असतात, स्टिम्युला म्हणजे रिस्पॉन्ड करत असतात. बघा, प्लांटचे जे रूट्स असतात ते अंडरग्राऊंड जातात, कशासाठी, खाली खाली खोलवर जात असतात, तर वॉटरसाठी. त्यांना वॉटरची गरज असते की नाही वाढायला. आणि त्यांच्या ब्रांचेस बघा वर जात असतात. तर वर का जातात, कारण त्यांना सफिशियंट सनलाईट पाहिजे. बघा, लिव्स असतात, झाडांचं अन्न कोण बनवतं, लिव्स बनवतात.
तर ते बनवण्यासाठी त्यांना काय पाहिजे, सनलाईट पाहिजे की नाही. मग ते त्याच्यासाठी काय जातात, वरच्या दिशेने जात असतात. आणि वेदरमध्ये जर चेंजेस झाले, टेम्परेचरमध्ये चेंजेस झाले, जर त्यांना झाडांना प्लांटला पण इंजुरी होते बरं का, इंजुरी झाली काही, तर त्यांना ते सेन्स होत असते आणि त्याला ते रिस्पॉन्ड पण करत असतात. बघा इथे तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगते. लाजाळू म्हणून तुम्ही गावाला गेला असाल कधी, तर लाजाळू म्हणून बघा एक छोटंसं असं झाड असतं. त्याला तुम्ही असं टच केलं ना की त्याची पानं अशी पूर्ण अशी बंद होतात, बरोबर. म्हणजेच काय होत असतं की झाडांनासुद्धा सेन्स होत असतो प्लांटला. म्हणजे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात त्यांना काय होत असतात, सेन्स होत असतात, बरोबर. तर हा लेसन मुलांनो खूप मोठा आहे. एक पार्टमध्ये आपण पूर्ण कवर नाही करू शकत, म्हणून आपण काय करूया, सेकंड पार्टमध्ये भेटूया. थँक्यू, बाय बाय, टेक केअर. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.